नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. बोल बर्वाच्या या सेगमेंटमध्ये आज आपण अजून एका वर्सटाईल व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. मी इंट्रोड्यूस करून देते तुम्हाला पूजा उर्फ वृषाली पंडित यांची. हाय पूजा. हाय, हॅलो कामाक्षी, नमस्कार. पूजा ही मूळची पुण्याची जरी असली तरी ती सध्या लग्नानंतर इंदोरमध्ये बेस्ड आहे. आणि ही मुलाखत आपली जी आहे किंवा ह्या ज्या गप्पा आहेत आपल्या पेजवरून सगळीकडेच बघितल्या जाणार आहेत. त्यामुळे आपण थोडासा भाषेची लिबर्टी घेऊया. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषिक लोकांना समजावं या दृष्टीने आपण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा वापर करूया, म्हणजे लोकांनाही आपल्याला संवाद साधायला सगळ्यांशी सोपं जाईल. मी पूजाची थोडीशी शैक्षणिक बॅकग्राऊंड आणि याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून देते. पूजाने बीकॉम ही डिग्री केल्यानंतर पीजी जे केलं आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट मध्ये केलेलं आहे, मास्टर्स इन पर्सोनल मॅनेजमेंट. पर्सोनल हा शब्द माझ्यासाठी पण थोडासा नवीन होता. पर्सनल ऐकून होतो, पण पर्सोनल हा शब्द जो आहे हा HR ला पॅरलल जाणारा आहे. वर्कर्स वेलफेअर असा थोडंसं वेगळं फील्ड घेऊन तिने तिचं पीजी कम्प्लीट केलं. जॉब जो काही केला तिने तो तिच्या शिक्षणाशी अगदीच वेगळा जाणारा असा जॉब होता, असं तिचं म्हणणं आहे. नोकरी केली तिने ICICI बँक मध्ये 2 वर्षासाठी. त्याच्यानंतर HDFC लाईफ मध्ये जवळजवळ 7 वर्ष तिने एरिया ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम केलं, रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि गोवासाठी. म्हणजे पुन्हा आपण जसं काल मानसीशी बोलताना आपण सगळ्यांनी ऐकलं होतं की मी सायन्सच्या बॅकग्राऊंड कडून येऊन सुद्धा आर्ट्स कडे गेले होते, तसं पूजाने तिचं शिक्षण वेगळ्या फील्डमध्ये घेतलं आणि नंतर पुन्हा तिने जॉब जो काही केलेला आहे तो अगदीच वेगळ्या फील्डमध्ये केलाय असं ती सांगते. पूजा, सांगशील आम्हाला की तुझ्या जॉबचा आणि तुझ्या शिक्षणाचा तसा फारसा संबंध नाहीये असं तुझं म्हणणं होतं, तर असं तू का म्हणशील की काय फरक आहे तुझ्या बेसिक डिग्रीचा आणि तुझ्या जॉबमध्ये लागणाऱ्या प्रोफाईलचा, याचा चेंज आहे असं तू का म्हणत होतीस? बेसिकली MPM ही जी डिग्री आहे ही प्रोडक्शन इंडस्ट्रीच्या पूर्ण ढाच्याला समोर ठेवून, म्हणजे त्याचा सगळा अभ्यासक्रम असतो. प्रोडक्शन इंडस्ट्रीत जो सगळं मॅनेजमेंट असतं त्याला समोर ठेवून असतं. पण माझा जो वर्क एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणे सर्व्हिस इंडस्ट्री मधला आहे. फर्स्ट जॉब वॉज ICICI Prudential and then second was HDFC Life. So both were service industry organizations. आणि मग मी ट्रेनिंग मध्ये पूर्ण माझं करिअर झालं. त्याच्यामुळे नायदर इन HR नॉर इन वर्कर वेलफेअर डिपार्टमेंट, बट आय वॉज इन सर्व्हिस इंडस्ट्री ट्रेनिंग डिपार्टमेंट. हाही एक आज आम्हाला खरं तर नवीन अँगल बहुधा बघायला मिळाला, कारण आजकाल इतके वेगवेगळे सेक्टर्स आम्ही जेव्हा लोकांशी बोलतोय तेव्हा आम्हाला सुद्धा इतके वेगवेगळे सेक्टर्स कळत आहेत. ॲज अ पेरेंट सुद्धा माझे कान थोडेसे असे उभे राहतात, अरे वा, हे पण फील्ड आहे का? म्हणजे खूप ठोकळ ह्याच्यातून पूर्वीची जी शिक्षण पद्धती आपली केली होती की BSc करा, BCom करा, BA करा, नाहीतर DMLT करा, याच्यापेक्षा वेगळे अव्हेन्यूज काही फारसे तेव्हा अवेलेबल नव्हते. पण ही जी काय नवीन जनरेशनची सगळे लोक वेगवेगळं शिकतायत, काहीतरी वेगळं काम, काहीतरी वेगळं करतायत, हे आमच्यासाठी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. मग या फील्डमध्ये इतकी वर्ष काम करताना आज आता सध्या परिस्थितीमध्ये तू काय करतेस? तू अजूनही जॉब कंटिन्यू केलायस की काही नवीन वेगळं करायचा प्रयत्न करतेस? यालाच थोडं कंटिन्युएशन मध्ये आणखीन एक, जस्ट टू ऍड वन थिंग, मी इंदोरला शिफ्ट झाले तेव्हा मी HDFCचा जॉब सोडला होता. पण त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी मी इथे NCM शोआवा एक रॉक ब्रेकर्स आणि JCB चे जे अटॅचमेंट्स असतात ते बनवण्याची एक इंडस्ट्री प्रोडक्शन कंपनी आहे. त्याचं मी ऍज अन HR हेड काम सांभाळलं होतं 1-2 वर्षासाठी. तर ते एकदमच वेगळ्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे इनफॅक्ट माझ्या MPMच्या शिक्षणाला पॅरलल तो माझा जॉब प्रोफाईल होता. सो ते पण एक अनुभव आहे प्रोडक्शन इंडस्ट्रीत सुद्धा HR बघितल्याचा. आणि आता सध्याच्या घडीला मी जॉब ऍज सच काय आपण म्हणूयात 8 तासाची 9 तासाची जी एक कमिटेड ड्युटी असते ती मी आता सध्या करत नाहीये. पण एन्व्हायरमेंट रिलेटेड माझे काही इनिशिएटिव्ह ऑनगोईंग कंटिन्युअसली चालू असतात.
सो त्या अनुषंगाने माझा 24/7 जॉब चालूच आहे, पण तो मनी अर्निंग किंवा ड्युटी आवर्स कमिटेड वाला नाहीये, पण आय एम टोटली ऑक्युपाइड with my passion and with what I really like to do. So currently I am working for environment. And of course I am associated with Parva brand also. ती असोसिएशन तर अशाच पद्धतीने आपण पुढे गप्पांमध्ये घेऊया. पण मला सांगशील की हे जे तू सांगितलंस की या व्हरायटीच्या ज्या फील्डमध्ये तू काम केलंस, त्याच्यानंतर तू आत्ता सध्या काम करते आहेस ते एन्व्हायरमेंटशी संबंधित करते आहेस. आता एन्व्हायरमेंटशी संबंधित करताना आपण म्हणूया की त्याच्यात हवा येते, पाणी येतं, जमीन येते, शेतकरी येतात. एन्व्हायरमेंट हे या प्रत्येक गोष्टींनी मिळून बनलेलं आहे. तर जैसे आपने अभी कहा था कि मैं एनवायरनमेंट के लिए काम करती हूँ, मतलब आप किस फील्ड में ज्यादा एक्टिव हैं अभी, वो भी जरा हम लोगों को बताइएगा. वो बातचीत में अगर आ जाए तो बहुत ही बढ़िया रहेगा कि आप फिलहाल अभी आप एनवायरनमेंट को एनहांस करने के लिए क्या करती है. Basically, since last almost 2-3 years, my life has totally changed, I should say. I came across two personalities. One is Mr. Amrish Kela, who is a very well-known industrialist of Indore, MP. In spite of being an industrialist, he is really working passionately for greenery and green planet. आणि दुसरे जसं मी सांगितलं की अनिल वाघजी, he is also a very dedicated person for environmental activities. आणि 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा ह्या दोन व्यक्तिमत्वांची माझी भेट झाली आणि त्यांच्या कामाचं स्वरूप मी बघितलं, त्याच्यानंतर मला खूप प्रश्न स्वतःविषयी पडायला सुरुवात झाली की आपण नक्की काय करतोय. आपण पर्यावरण याचा विचार खूप करतो, पण नक्की आपण काय करतोय. आणि मग हळूहळू लक्षात आलं की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती वैयक्तिक प्रयत्न, त्याच्यानंतर फॅमिली, माझी 4 लोक फॅमिलीतले मिळून आपण नक्की पर्यावरणासाठी काहीतरी करू शकतो. मग असं लक्षात आलं की मी ज्या सोसायटीत राहते त्या सोसायटीमध्ये 500 फॅमिलीज आहेत. मग ही पण एक माझी फॅमिलीच आहे 500 लोकांची. इट्स अ बिग सोसायटी. सो देन ग्रॅज्युअली असं झालं, म्हणजे 1.5-2 वर्ष वैयक्तिक पातळीवरती काही ना काहीतरी सुरू होतं, पण नंतर थोडीशी ती तळमळ वाढत गेली, मनाची जी बेचैनी असते ती वाढत गेली. आणि साधारण 1-2 वर्षापूर्वी मी एक जनक पलटाजी, ज्या पद्मश्री अवॉर्डी आहेत, त्या इंदोरला राहतात. व्हेरी व्हेरी डेडिकेटेड, अगेन वन मोर पर्सनॅलिटी. तर त्यांच्याकडे एक सेशन अटेंड केलं होतं जे होतं प्लास्टिक वरती, की कसं प्लास्टिक हे समुद्रालाही म्हणजे पाण्यालाही पॉइझनस करते, हवेलाही करते आणि जमिनीलाही पॉइझनस करते. आणि ते पूर्ण प्रेझेंटेशन बघताना मी अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होते. लहान मुलं रडतात त्यापेक्षा मी म्हणेन की मी खूप वर्षांनी इतकी, मी वडील गेले तेव्हाही एवढी रडले नव्हते जेवढं मी ते प्रेझेंटेशन बघताना मला रडू आलं. आणि मग घरी आल्यावर ते एक असा पीक पॉइंट आला त्या सगळ्या विचारांचा की आता नुसतं विचार करणं, आपल्या वैयक्तिक पातळीवर करणं खूप झालं, बास झालं. आता थोडं आपण घरातनं बाहेर पडून इतर लोकांनाही आपल्या हातात हात मिळवून कसं हे काम पुढे नेता येईल याचा विचार करूयात. आणि मग मी एक टीम इथे फॉर्म केली, टीम ग्रीन नावाची. आणि पण इव्हेंच्युअली हे लक्षात आलं की आपल्या एजची जी लोक असतात, म्हणजे अडल्ट्स आपण म्हणूयात, ती स्वतः खाली येऊन काही कामं करतील असं फार कमी होतं. म्हणजे लोक व्हॉट्सअपवर लाईक्स पाठवणं, FB वर लाईक्स पाठवणं इज व्हेरी इझी टू डू दॅट. बट इफ आय आस्क देम की आपण सगळं, मी खड्डा रेडी ठेवलाय, झाड पण घेऊन आली, तुम्ही खाली येऊन एक झाड तुमच्या हाताने लावा, असं जरी म्हटलं तरी खरंच खाली येऊन झाड लावणारी लोक खरंच नसतात. तर मग त्यातून एक वाहतं पाणी जसं आपला मार्ग आपोआप निर्माण करतं किंवा शोधून काढतं, तसं मग माझ्या लक्षात आलं की लहान मुलांना घेऊन आपण आपली सगळी जे काही इच्छा आहेत एन्व्हायरमेंटसाठी काम करण्याच्या, त्या करण्याचा प्रयत्न करू. आणि मग माझ्या लक्षात आलं की मुलांमधली एनर्जी, त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचं पॅशन, त्यांचं एन्थुझियाझम,
एनर्जी, हे सगळं इतकं पॉझिटिव्ह असतं. आणि त्यातून मग तुम्हाला मी खूप म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्ही रेड डॉट मुवमेंट आहे, प्लास्टिक रिड्यूस रियूज रिसायकल आहे, सीड सेव्हिंग ऍक्टिव्हिटी आहे, ई वेस्ट कलेक्शन आहे, सॅपलिंग मेकिंग आहे, त्याच्यानंतर प्लांटेशन आहे. आम्ही जवळजवळ सोसायटीतल्या लोकांना जागृत करून 400 ते 500 झाडं युनिव्हर्सिटीत लावलेली आहेत, जी आता छान मोठी पण झालेली आहेत, म्हणजे साधारण 12-15 फुटाची झालेली आहेत ती झाडं आता. आणि अशा सो थोडक्यात अशा पद्धतीने ते काम सुरू झालंय. आणि अजूनही प्रयत्न आहेत की ते जास्तीत जास्त. कसं असतं ना कामाक्षी, की एक गोष्ट लक्षात आली की आपण घरात राहून सुद्धा, म्हणजे आता करोनाच्या बॅकग्राऊंडवर सुद्धा तुम्ही तुमच्या घरातनं न बाहेर पडता सुद्धा एन्व्हायरमेंटसाठी बेबी स्टेप्स जरूर उचलू शकता. बरोबर. जसं आता मी ई वेस्ट कलेक्शनसाठी माझा प्रयत्न सुरू आहे की भारतात अजूनही लोकांमध्ये ही जागृती नाहीये की साधा जो बॅटरी सेल असतो तो आपण पटकन आपल्या नेहमीच्या कचऱ्यात टाकून मोकळे होतो, पण त्याचे खूप वाईट परिणाम ड्राय वेस्ट असू देत, वेट वेस्ट असू देत, जो कुठला तो कचरा आहे तो पॉइझनस करणार आहे, तो एक तुमचा बॅटरी सेल. सो मग आता असं आमचे एक प्रयत्न चालू आहेत की पूर्ण सोसायटीमध्ये आता प्रत्येकच मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे असतात, सोशल मीडियावर लोक सध्या ऍक्टिव्ह असतात. सो आपण एक वाक्य जरी टाकलं की मेंटेनन्स ऑफिसमध्ये आम्ही एक बॉक्स ठेवला ई वेस्ट कलेक्शनचा, तुम्ही तुमच्या घरातलं जे काही ई वेस्ट असेल ते मेंटेनन्स ऑफिसमध्ये बॉक्समध्ये टाकावं, तर त्या एका वाक्याने सुद्धा 500 लोकांच्या घरातनं ई वेस्ट वाचू शकतं नेहमीच्या कचऱ्यात जाण्यापासून. तर येस, सीड सेव्हिंगचं मी तुला त्याची पूर्ण कल्पना आहे आणि मला खरंच हे शेअर करायला आवडेल की कामाक्षी साताऱ्यावरनं सुद्धा आमच्यासाठी बीज, आपण जी फळं खातो त्याची बीज म्हणजे सीड्स हे फेकून न देता आपण ते साठवून पुढच्या प्लांटेशनसाठी वापरू शकतो. त्याचाही माझा विचार असा होता की सध्या सगळं हायब्रिड इतका मार आहे हायब्रिडचा की आपल्या देशी फळांच्या ज्या बिया असतात त्या खरंच कचऱ्यात टाकायची इच्छा होत नाही. ते सोनं आहे आपल्यासाठी त्या बिया म्हणजे. तर मग ते आम्ही सोसायटीमध्ये एक बॉक्स मेंटेनन्स ऑफिसमध्ये ठेवलाय आणि महिन्याच्या प्रत्येक 1 तारखेला म्हणजे फर्स्ट डे ऑफ एव्हरी मंथ people are supposed to give their saved seeds in that box. आणि मग ते सगळे सीड्स जे एकत्र होतात ते मी सायंटिफिक इको फाउंडेशन अमरीशजींची जी संस्था आहे त्यांच्या फ्युचर प्लांटेशनसाठी आपण देत असतो. बऱ्याचदा आपण त्याचे सॅपलिंग्स पण बनवून देतो, मुलांची एक सॅपलिंग मेकिंग ऍक्टिव्हिटी ठेवून. सो असे बरेच उदाहरण आहेत की ज्याच्यात आपण आपल्या वैयक्तिक लेवलवर बरंच काय करू शकतो, बेबी स्टेप्स नक्की उचलू शकतो. सो त्याच्यावर थोडंसं काम सध्या माझं चालू. इनके जो बेबी स्टेप्स का इन्होंने जो अभी उल्लेख किया था, मैं व्यूअर्स को ये बताना जरूर चाहूंगी कि पूजा ने अभी जो बताया था कि हम लोग हमारे घर पे भी जो फ्रूट्स खाते हैं, चाहे चिक्कू हो चाहे आम हो, पिछले साल पूजा बता सकेंगी आपको कि कम से कम 200 से 300 आम के जो बीज होते हैं वो हम लोगों ने यहाँ से खाए हुए साफ करके रखे हुए आम के जो बीज हैं वो हम लोगों ने यहाँ से पार्सल किया था इंदौर के लिए. और बहुत सुनकर भी ये अच्छा लगा था कि ऑलमोस्ट वो 250-300 जो यहाँ से भेजे थे बीज, उसमें से 200 पेड़ शायद उग के आए हुए हैं जो इन लोगों ने सैपलिंग्स उसके जो बनाए थे, बीज में से 200 पेड़ निकल के आए थे. और जो इन लोगों ने पूरे इंदौर के आजू बाजू प्लांटेशन का जो एक काम शुरू किया था उसमें वो बीज सारे इस्तेमाल हो गए थे. बहुत अच्छा लगा था ये सुन के भी. आप भी शायद अगर आपके घर पे फ्रूट्स खा रहे हैं तो उसके बीज रखिएगा और पूजा तक पहुंचाने की जो सहमत है वो लीजिएगा प्लीज. पूजा अपना एड्रेस वगैरह भी देंगी आपको और जो भी बाकी उनके काम चल रहे हैं उसके बारे में भी हम उनसे जरूर सुनना चाहेंगे. पूजा, बच्चों के लिए आप एक वर्कशॉप कंडक्ट करती है, ऐसा मैंने सुना हुआ है कि सीड बॉल मेकिंग वर्कशॉप होता है, तो इसके बारे में जरूर हम लोग सुनना चाहेंगे कि आप उस एक्टिविटी में बच्चों से क्या क्या करवाते हैं वहां पे, क्या उनसे आप क्या उम्मीद लेकर ये वर्कशॉप बच्चों से करवाती हैं.
जी जरूर। एक्चुअली सीड बॉल मेकिंग कॉन्सेप्ट जो है वो बहुत सारे लोग जैसे कहते हैं कि आप कहीं भी आते जाते वक्त जो घाट एरिया होता है वहां पे आप सीड्स स्प्रेड कर दीजिएगा या आते जाते सीड्स डाल दीजिएगा, तो जब कभी भी मॉनसून में अगर वो अंकुरित हो जाता है, जर्मिनेट हो जाता है, तो वहां पे पौधा आने के चांसेस है। बट स्टडी सेज दैट राइट, बट स्टडी सेज दैट ऐसे ही सिंपली स्प्रेड किए हुए सीड्स से जर्मिनेशन होने के बजाय अगर आप उसका सीड बॉल प्रॉपर बना के उसे कहीं डालते हो घाट सेक्शन में, तो पॉसिबिलिटी जो है जर्मिनेशन की, जो पॉसिबिलिटी है वो कई गुना बढ़ जाती है। बिकॉज ऑब्वियसली वो सीड को भी एक मिट्टी की वार्मथ, मिट्टी का जो टच है वो मिलता रहता है, तो वो जर्मिनेशन फास्ट भी होता है और राइट साइड, तो वो सर्वाइवल रेशो उसका बढ़ जाता है। मैं बच्चों के साथ हम ये जो सीड बॉल मेकिंग एक्टिविटी कर रहे हैं उसका मेरा इंटेंशन शायद थोड़ा अलग ये है कि ये जो सीड हम सीड बॉल के थ्रू जो बना रहे हैं उससे मेन बच्चों के माइंड में एक सीड इम्प्लांट हो जाए कि हमारा कुछ फर्ज है इन्वायरमेंट के लिए कुछ करने का, और हमारे हाथों से ही हम इसे संवार सकते हैं। कोई ऊपर से आने वाला नहीं है जो संवारने वाला है। वी द की फॉर ग्रीनर प्लैनेट इन योर हैंड, ऐसा मेरा हमेशा स्टेटस लाइन होता है। तो वो मेरा एक्चुअली ये है कि बच्चों में वो एक विचार जरूर अंकुरित हो, जर्मिनेट हो कि आवर स्मॉल हैंड्स कैन ऑल्सो डू समथिंग फॉर आवर मदर अर्थ। और उसमें हम एक्चुअली मिट्टी और कुछ चुनिंदा सीड्स होते हैं, और सीड बॉल दो तरीके से बनाए जाते हैं। एक मैन्युअली जो अपन हाथ से जैसे हम आटा गूंथते हैं वैसे ही मिट्टी का एक आटा गूंथ के उसमें सीड्स डाल के उसके छोटे छोटे बॉल्स बनाना, और दूसरा तरीका होता है साइंटिफिक इको फाउंडेशन ने इसके लिए एक मशीन बनाई हुई है। तो आप मशीन इज लाइक वो जो ब्लू कलर का ड्रम होता है ना, वो ड्रम कंटिन्यूसली घूमता रहता है और उसमें आप मिट्टी, बीज, पानी सही मात्रा में डालोगे तो ऑटोमेटिकली उसके बॉल्स बनते जाते हैं, एंड यू जस्ट हैव टू टेक दोज बॉल्स आउट फ्रॉम दैट मशीन। और अभी आई वुड लाइक टू मेंशन अबाउट इट कि जो गंगा क्लीनिंग का जो मिशन लिया हुआ है हाथ में गवर्नमेंट ने, उसमें भी ये सीड बॉल मेकिंग मशीन यूज किया गया है, क्योंकि वहां पे तो बहुत ज्यादा सीड बॉल्स की जरूरत थी उस पूरे प्रोजेक्ट में। तो दिस इज हाउ यू कैन हैव इट अ मैनुअल एक्टिविटी एज वेल एज अ मशीन एक्टिविटी। और बच्चे दोनों भी बहुत एंजॉय करते हैं। जो छोटे बच्चे होते हैं वो हाथ से बनाना बहुत ज्यादा एंजॉय करते हैं, और थोड़े जो टीनेजर बच्चे होते हैं दे आर मोर इंटरेस्टेड इन ऑपरेटिंग दैट मशीन। मतलब हमारे यहाँ जो वो एक्टिविटी हुई थी, सारा ऑपरेशन, मशीन ऑपरेशन भी सब बच्चों ने किया था, एंड दैट वाज रियली एन एक्सपीरियंस इन इटसेल्फ कि वो देखना कि बच्चे कितने एंथुजियाज्म से ये सब कर रहे हैं। और फिर वो सीड बॉल्स हम साइंटिफिक इको फाउंडेशन को देते हैं। जैसे अभी आपने कहा था कि कोई नई चीज करने के लिए शायद मिडिल एज लोग ज्यादा इतने प्रोएक्टिव नहीं होते हैं, लेकिन बच्चों को अगर आप अपने साथ लेना चाहे तो वो फटाक से चीजें एक्सेप्ट भी करते हैं। उनको अगर अच्छी तरीके से समझाया जाए कि ये आपने किस लिए करना है तो वो पॉजिटिवली बहुत एक्सेप्ट करते हैं। ये आपका मुझे बहुत अच्छा लगा। मैं जो ये हम लोगों की मंडली चल रही है, बैठी हुई है यहाँ पे गप्पे हांटने के लिए, उसमें जो निकल रहा है बाहर, उसमें से एक चीज ये भी है कि बच्चों को कुछ ना कुछ काम दीजिए करने के लिए जो उनके लिए भी इंटरेस्टिंग लगे, एनवायरनमेंट के लिए भी इंटरेस्टिंग लगे। पूजा, मैं एक और चीज आपसे जानना चाहूंगी। इंदौर के आजू बाजू आपने प्लांटेशन के लिए कुछ सोच रखा हुआ है, जो केला जी का फाउंडेशन है उनकी तरफ से भी प्लांटेशन के लिए बहुत ज्यादा मात्रा में काम हो रहा है। उस काम के बारे में हमें बताइए। बेसिकली जैसे मैंने शुरुआत में ही आपको कहा कि मैं जब अमरीश जी और अनिल जी से मिली थी तो पहले हमारी जो मुलाकात हुई थी वो क्विकली बताती हूँ कि जैविक सेतु करके यहाँ पे एक शॉप है जहाँ सिर्फ जैविक पद्धति से उगाई गई चीजें और सब्जियां, फल ही रखे जाते हैं। वहां पे मैं सिर्फ सब्जी लेने के लिए एक बार गई थी,
और वहां इन लोगों से मुलाकात हुई और अनिल जी ने मुझे कहा कि पूजा, पुलिस ट्रेनिंग सेंटर में हम लोगों का भी प्लांटेशन चल रहा है, आप जरूर एक विजिट दीजिएगा। तो उनके साथ एक बार मैं गई थी और वहां पे बरगद का पौधा मैंने और मेरे हस्बैंड ने मिलके एक लगाया था। और उस पॉइंट से जो सब माइंड में हलचल चालू हो गई कि तब मुझे अमरीश जी ने जो थॉट एक्सचेंज किए थे उसमें ये पता चला कि अमरीश जी की जो टीम है वो गवर्नमेंट ने लगाए हुए पौधों को भी पानी देने का काम करती है। मतलब वो लोग ये देखते ही नहीं है कि ये पौधा किसने लगाया है, पौधे, उनकी टीम तो पौधे लगाती ही रहती है और अपने लगाए हुए पौधों को उनका टैंकर पानी प्रोवाइड करता ही रहता है। बट टैंकर गुजरते वक्त किसी स्पॉट से अगर उन्हें दिखता है कि कोई एक पौधा मायूस हो गया है पानी ना मिलने के कारण, तो वो उसे भी पानी देते हुए ही चले जाते हैं उनका टैंकर। वो सुन के आई वॉज रियली इम्प्रेस्ड कि क्या किस हद तक ये पैशन है प्लांटेशन के लिए, ग्रीनरी के लिए। फिर इंदौर एंड अराउंड इंदौर एरिया में तो उनका बहुत ही पैशनेटली ये काम चल ही रहा है। मुझे एक दो बार, मेरा अक्सर यूनिवर्सिटी में विजिट होती है मेरी कुछ कारणवश, तो यूनिवर्सिटी में मैं जब भी जाती हूँ इंदौर के, तो मुझे हमेशा ऐसा लगता था कि आई एम बेसिकली फ्रॉम पुणे, सो पुणे यूनिवर्सिटी इज लाइक इफ यू एंटर इनटू द यूनिवर्सिटी यू विल फील एज इफ यू आर एंटरिंग इनटू द जंगल, इतना पुणे यूनिवर्सिटी ग्रीन है। So this thought I always used to think upon it कि अरे यहाँ पे भी इतनी लैंड है, इतनी ज्यादा जगह है, बट वैसा प्लांटेशन नहीं दिख रहा है जैसा पुणे में है। So I just blindly entered a cabin of campus in charge one fine day and मतलब मेरा वाकई में कुछ ना जान ना पहचान, बिन बुलाए मेहमान वैसे मैं उनके केबिन में जाके मैंने उनको बताया था कि सर there is a foundation, there is an NGO who is really working hard for greenery of इंदौर, तो क्या हम यूनिवर्सिटी को भी हरा भरा बना सकते हैं। तो फिर एक एक करके वहाँ के एचओडी से बात करके हर डिपार्टमेंट में 100, 200, 100, 200, 150, 200 ऐसे पौधे लगाते लगाते ऑलमोस्ट 3000 पौधे अब यूनिवर्सिटी में लग गए। ये पूरा क्रेडिट साइंटिफिक फाउंडेशन अमरीश जी का है। आई एम रियली नॉट डूइंग एनीथिंग फॉर दिस, बट यस वो जो कनेक्टिंग डॉट्स होता है कि आई नो कि यहाँ पे स्कोप है, तो मैं उस पार्टी को जाके मिलना, फिर अमरीश जी को कहना कि सर यहाँ पे एक स्कोप है, हम कुछ कर सकते हैं क्या। एंड ही इज ऑलवेज सपोर्टिव। मतलब उन्होंने आज तक किसी साइट पे या प्लांटेशन के इसमें मुझे उन्होंने ना कभी बोला ही नहीं है कि हाँ हाँ लगाते हैं, बिल्कुल। ऑब्वियसली वी मेक श्योर कि वहाँ पानी मिलने वाला है ना, गाय या भैंस आके अपने पौधे को हार्म तो नहीं पहुंचाने वाले, ऐसे साइट्स देख के ही हम आगे प्लांटेशन करते हैं। तो मेन फोकस इस पे रहता है कि अपने लगाए हुए पौधे सरवाइव करने चाहिए, उसके लिए जो बेसिक चीजें चाहिए जैसे पानी मुहैया होना, गाय भैंसों का ना होना उस एरिया में, ये सब ऑब्वियसली देखा जाता है साइट सिलेक्ट करते वक्त, और उसके बाद ही साइट सिलेक्ट की जाती है। तो ये पूरा काम अमरीश जी की टीम का चल रहा है, जिसमें मैं मराठीमध्ये आपण जसं म्हणतो खारीचा वाटा आपला असतो, तसं आपला एक छोटासा मेरा ये रहता है कि मुझे कहीं कुछ जगह दिखती है तो मैं जाके अमरीश जी को बता देती हूँ सर यहाँ प्लांटेशन करना है अपने को। पण पूजा, हाच तू मगाशी जे म्हणालीस ना की प्रत्येकानेच उठून सगळंच काम केलं पाहिजे असं नाही आहे, एक बेबी स्टेप तुझ्याकडून जी तुला शक्य आहे की जिथे मोकळी जागा दिसेल तिथे तू जाऊन विचारतेस की इथे आम्ही प्लांटेशन केलं तर तुमची काही हरकत असेल का, आणि मग त्याला पाणी घालायची व्यवस्था किंवा ते राखण्याची व्यवस्था म्हणा हे करणं, हे सुद्धा एन्व्हायरमेंटच्या बाजूने एक मोठं काम आहे। आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये कोणाला एवढा वेळ राहिला नाही तर अरे तिथलं झाड मरतंय का त्याच्याकडे बघा, त्याला जाऊन पाणी घाला, हा वेळही बऱ्याचशा लोकांच्याकडे नाही आहे। जो तुम्ही स्वतःचा वेळ कदाचित कॉर्पोरेट सेक्टर मधून बाहेर पडून तू आज या कामाकडे वळालेली आहेस, तर आमच्या तर शुभेच्छा तुला ह्याच्यासाठी आहेतच। मला अजून एक तुला असं विचारावं असं वाटेल की बरवा याच्याशी तू या सगळ्याला नक्की कसं कनेक्ट करशील, आणि बर्वाचीच निवड तू याच्यासाठी का केलीस, याला काय एखादा एक ट्रिगर पॉइंट असा आहे का की तू बर्वाशी जोडली गेलीस?
नक्कीच. खरं सांगायचं तर मी ऑर्गॅनिक या कॉन्सेप्टची माझी खरी ओळख झाली ती सत्यमेव जयते आमिर खानचींचा जो एक एपिसोड स्टार वरती मी बघितला होता. त्या एपिसोड नंतर खऱ्या अर्थाने या कॉन्सेप्टची माझी ओळख झाली. म्हणजे तोपर्यंत कुठे हे जीवनाच्या ह्याच्यात कुठल्याच कोपऱ्यात नव्हतं की आपण जे खातोय ते काहीतरी चुकीचं खातोय किंवा जे वापरतोय ते काहीतरी खूप जास्त हानिकारक वापरतोय स्वतःसाठी पण आणि पर्यावरणासाठी पण. तर तो एपिसोड पाहिल्यानंतर मला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने ओळख झाली या विषयाशी. पण पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटेल आणि समहाऊ कुठेतरी तो छोटे छोटे प्रयत्न चालू होते, पण तुम्ही डायरेक्ट केमिकल बेस्ड वरनं एकदम केमिकल फ्रीवर कधीच येऊ शकत नसता. त्याला ती पण एक ऑर्गॅनिक प्रोसेस असते. हळूहळू एक 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 पाऊल उचललं जातं. माझ्या एका म्युच्युअल फ्रेंड कडनं जेव्हा मला बर्वे फॅमिली म्हणजे तुमच्या फॅमिली विषयी जेव्हा कळालं की ही फॅमिली ऑर्गॅनिक या कॉन्सेप्टसाठी किती डिवोशननी काम करतेय, ते ऐकूनच मी इतकी इम्प्रेस झाले होते की मला आठवतंय तुझा नंबर घेऊन मग मी सगळ्यात पहिले एक किट तुमचं बर्वाचं मागवलं होतं की आय वुड लाईक टू यूज ऑल द प्रोडक्ट्स फर्स्ट. आणि खरं सांगायचं ना कामाक्षी, तर आपलं कोणतरी माणूस एवढं काहीतरी छान काम करतंय हे कळलं की मग शांत नाही बसवत, मला तरी नाही बसवत. म्हणजे मग त्या व्यक्तीच्या प्रयत्नांना दाद देणं एवढी तरी कमीत कमी आपली एक जबाबदारी असते. तर त्या ह्याने मी ते किट मागवलं होतं आणि मी आधी पर्सनली म्हणजे माझी एवढी मोठी सोसायटी असून पण मी कधी आलंय की लगेच सगळ्यांना सांगा माझ्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स विकायला आहेत वगैरे असं मी काहीच केलं नव्हतं. मी आधी सुरुवातीचे जवळजवळ 3-4 महिने मी म्हटलं लेट मी यूज इट फर्स्ट, let me have a conviction and trust on the brand, and if I feel so that yes this is a very good brand, then only I will share about it with my dear and near ones. सो सुरुवातीचे कितीतरी दिवस मला ते रिझल्ट्स कळेपर्यंत मी कोणाही विषयी काही याच्याविषयी बोलले नव्हते. पण मी जसं वापरायला लागले हे प्रोडक्ट्स तर मला म्हणजे अगदी रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या नवऱ्यात प्रचंड ड्राय स्किन, एक्स्ट्रीम ड्राय स्किन, ज्याच्यामुळे तो कधी टी शर्ट वापरत नव्हता. आणि मला काय हे दरवेळेला कुठे जायचं की फुल शर्ट. तर ते आपल्या प्रोडक्ट्सनी त्याची पूर्ण ड्राय स्किन नॉर्मल स्किन झाली आणि तो माझ्यासाठी एकदम माझ्यासाठी ट्रिगरिंग पॉइंट अनुभव होता. आणि मग तिथून मी माझ्या मैत्रिणींशी याविषयी बोलणं, फॅमिली मेंबरशी बोलणं की अरे खरंच खूप छान आहे आणि आपण आता जे काय वापरतोय बाजारात जे स्वस्त म्हणा किंवा अट्रॅक्टिव्ह वाटणारं जे काय वापरतोय त्यांनी फक्त आपल्याच स्किनची म्हणा पोटाची हानी होती असं नाही, पण आपण पर्यावरणाची सुद्धा तितकीच हानी करतोय. तर हे ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे ही झाली पहिली स्टेप बर्वाच्या संपर्कात येण्याची. पण खऱ्या अर्थाने मी बर्वासाठी मन मोकळेपणाने आणि काय म्हणत आपण खूप पॅशनेटली करायला लागले ते जयदेवजींचं म्हणजे जयदेव बर्वे तुझ्या मिस्टरांचं जेव्हा सेशन इथे जैविक सेतूमध्ये सगळ्या फार्मर्ससाठी ते पण टोटली फ्री ऑफ कॉस्ट झालं. म्हणजे मला खूप हे मेन्शन करायला आवडेल की पुण्याहून यायचं आणि एक कवडीचाही पैसाची अपेक्षा न करता इथल्या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी गायडन्स त्यांना द्यायचा. आणि 100 शेतकरी जवळजवळ त्या सेशनला आले होते, जी खरंच खूप कौतुकास्पद बाब होती आपल्यासाठी. तर त्यांच्या सेशन मध्ये जयदेवजी बोलत असताना त्यांची जी तळमळ होती, त्यांची जी कळकळ होती की आपण आपल्या धरतीला सुद्धा आपण जर आई म्हणत असू, भूमीला जर आपण आई म्हणत असू तर तिला आपण लिटरली किती ओरबाडतोय केमिकल बेस्ड खतं वगैरे वापरून. आणि ओव्हरऑलच त्यांच्या सेशन मधनं जी त्यांची तळमळ दिसली ती कुठेतरी मला भिडली माझ्या मनाला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे नाही, ह्याच्याविषयी अजून माझ्या घराच्या बाहेर पडून मग मी जी इथे शॉप्स असतील जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स विकू इच्छित आहेत त्यांना जाऊन भेटणं, त्यांना सांगणं की हे पण एक खूप चांगलं ब्रँड आहे किंवा हेही चांगलं एक प्रोडक्ट आहे, असं चालू केलं हळूहळू. आणि त्या प्रत्येक शॉप मधून पण आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळत गेला.
म्हणजे आवर्जून मी त्या शॉपमध्ये कधी गेले तर मला सांगतात की अरे आपका वो लिपस्टिक का बहुत ही ज्यादा डिमांड रहता है मैडम, वो आप जरूर बता देना उनको की लिपस्टिक इज रिअली गुड. कुठल्या एखाद्या ह्याच्यात गेलं तर बॉडी लोशन साठी एखाद्याचं हे. सो समवेअर जसं मी तुला म्हंटल अमरीशजींच्या बाबतीत कनेक्टिंग डॉट्स हा माझा मेन रोल होता, तसं बर्वाच्याही बाबतीत हळूहळू तो कसा झाला मला माहित नाही, पण कनेक्टिंग डॉट्स हा एक मोठा रोल इथे सुरू झाला. आणि मग बघता बघता मी रिजनल कोऑर्डिनेटर पण झाले बर्वाची. तर हा प्रवास खूप नैसर्गिकरित्या झाला. कुठेही असं ठरवून नाही केला गेला की मला आता जसं आपण म्हणतो ना एखादी एजन्सी घ्यायची आणि बिझनेस करायचा आहे, तसं काहीच नव्हतं. एक हळूहळू एक एक धागा छान विणला गेला आणि आय रिअली गॉट इम्प्रेस्ड विथ जयंतजी बर्वे, जयदेव बर्वे. तू ऍज अ फॅमिली together, whatever you people are doing with full dedication is really commendable. And somewhere it really touched me a lot and I got so well connected with Barwa, I should say. थँक्यू पूजा की तू बेसिकली बर्वापेक्षा बर्वे यांच्याबद्दल तू लोकांना सांगते आहेस. आम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन करून देण्यापेक्षा कदाचित पूजानीच आमच्याबद्दल काही सांगायचा प्रयत्न केला आहे. अजूनही या विषयामध्ये म्हणजे बर्वा हा जरी कॉस्मेटिक्सशी संबंधित ब्रँड नसला तरी सुद्धा आमचं अजून एक जे काम चालतं हे मुख्य म्हणजे जमीन आणि शेतकरी याच्यासाठीच चालणारं काम आहे. जमीन सुधारा, तुमची शेती सुधारा, मग त्याच्यातून येणारे सगळे प्रोड्यूस जे आहेत हे आपोआपच सुधारत जातील. त्या प्रोड्यूस मध्ये माणूस म्हणून आपणही येतो, आपण खाणारं जे अन्न आहे हे येतं. तसंच बर्वासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात हे देखील चांगल्या जमिनीतनं आलेले असतील, जसे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, रोज एक्स्ट्रॅक्ट आहे. याच्यासाठी सुद्धा जे चांगल्या पद्धतीने येणारं पीक आहे, येणारी शेती आहे ही जशी उपयोगाला येणार आहे, तशीच पूजाने आता सांगितलं त्याप्रमाणे नवीन जी पिढी आहे, लहान मुलं जी आहेत, यांच्यामध्ये जर हा विचार रुजवण्यासाठी काम करता आलं तर मला वाटतं की आपण पूजाला सगळेजण या बाजूनी पण धन्यवाद सांगूया की तू नवीन मुलांच्या मध्ये काम करते आहेस. लहान मुलांच्या मध्ये हा विचार रुजवण्याचं जो तुमचं काम चालू आहे, तुमच्या फाउंडेशनसाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच काम करत राहा. अजून आम्हाला कळवत राहा बिया कुठून गोळा करून तुमच्यापर्यंत पाठवायच्या आहेत. आम्ही त्याहीसाठी प्रयत्न करू. खताच्या संदर्भात तर तुम्हाला कल्पना आहेच, तेही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोच आहे. अजूनही काही असे सेमिनार्स असतील की जिथे शेतकऱ्यांना काही मदत गरजेची आहे तरी पण आम्हाला सांगा. आम्ही पूर्ण आमची जी टीम आहे हे काम करायला तुमच्यासाठी तयार आहोत. आणि मला वाटतं बोल बर्वाच्या ह्या एपिसोडमध्ये लोकांना अजून एका व्यक्तिमत्वाची छान पद्धतीने ओळख झाली असेल. डिरेक्टली पूजाचा ऍड्रेस तुम्हाला आपल्या साईटवरून कळवला जाईलच. तुम्हाला जर काही तिच्याशी अजून वेगळ्या प्रकारच्या गप्पा मारायच्या असतील, काही माहिती तिच्याकडून करून घ्यायची असेल तर जरूर पूजाशी तुम्ही डायरेक्टली पण बोलू शकता. पूजाचा नंबर आणि तिचे सगळे डिटेल्स जे आहेत हे शेअर केले जातील. थँक्यू पूजा फॉर कमिंग ऑन बोल बर्वा. थँक्यू. Thank you so much, Kamakshi. Thank you so much. Thanks a lot. It's my pleasure and honor to be here. Thank you. Thank you.